मापगावकर बोलतो या दरम्यान डीप पॉइंटच्या दिशेला हा निखिल चव्हाणचा आपण क्लास पाहतो. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर येईल. शौकार जर आपण धरणेसर पाहिलं तर निखिल चव्हाणच्या नावावरती अलिबाग क्रिकेटमध्ये एक रेकॉर्ड सुद्धा आहे. 6 चेंडूवरती 6 चौकार लगावण्याचा. त्या निमित्तानं समालोचन करत असताना त्या मैदानावरती पुरुषपाड्याचं ते असणारं मैदान त्यावरती निखिल चव्हाणने 6 चेंडूवरती सलग 6 चौकार लगावलेत. मोन्याने सुद्धा या चौकारांची बराबरी सुद्धा केली. बरेच रेकॉर्ड्स आहेत जे आपण क्रिकेटच्या माध्यमातून घडताना तोडताना सुद्धा पाहिलेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. यावेळेस आणखीन एक चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये तैनात. डीप मिड विकेटच्या दिशेला आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय. आज आपण पाहिलं तर प्रेक्षकांची असणारी गर्दी ही उद्याच्या रात्रीमध्ये फार वाढणारी असेल. धावफलकावरती असणारी धावसंख्या आपण पाहिली तर 5 धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय. 1 वाजायला आलेत. पूर्णतः या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मुनावर आहे जो गोलंदाजी करण्यासाठी आलाय. षटक क्रमांक पहिलं फैजी पुरस्कृत अल अजीज अलिबाग हा संघ जर आपण पाहिला तर या संघामध्ये असणारे जे खेळाडू आहेत बिग हिटर्स त्यांचा संघ आपण मैदानावरती पाहतोय. वळीत मॅचकडे निखिल चव्हाण एका बाजूला दुसऱ्या बाजूला प्रितेश राऊत. आज या मैदानावरती आपण जन्म साधेच्या संघाला पाहतोय. हे व्ह्यूज घेतले जात आहेत ऑन स्क्रीनवरती आपण सुद्धा पाहू शकाल. यावेळेस मात्र ही कॅच ड्रॉप केली प्रितेश राऊत जो आक्रमक आहे. मात्र अशा वेळेस तुम्ही त्याची कॅच ड्रॉप करताय तो कोणत्याही क्षणी रंग बदलू शकतोय. क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच खेळाडूंना पाहिले सुद्धा. मग आज मिळालेल्या जीवनदानानंतर या खेळीला कशा पद्धतीने पुढे घेऊन जायचं आहे. आज प्रितेश राऊत वरती असणारी जबाबदारी फार मोठी आहे. एका बाजूने आपण या संघामध्ये पाहिलं तर दर्णे गुरुजी राऊत ब्रदर्स बरेच खेळाडू आहेत जे राऊत अण्णावाशी तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळेस ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण 38च्या दरम्यान आणि आता मात्र आपण पाहतोय चुकीला माफी नाही. प्रितेशला परतावं लागेल. आधी एक कॅच ड्रॉप जरूर झाला होता मात्र त्यानंतर या ठिकाणी आपण जर विचार केला तर संपूर्णतः कंट्रोलमध्ये नव्हता. धाव घेण्याची या ठिकाणी जरूर हा प्रयत्न फसला. निखिल चव्हाण तयार नव्हता. त्याने सांगितलं होतं की नाही ही धाव होऊ शकत नाहीये. एक चांगलं कॉलिंग सुद्धा केलं होतं मात्र तोपर्यंत या ठिकाणी आपण पाहिलं तर वेळ निघून गेली होती. आयुष्यामध्ये अशा बऱ्याच घटना घडतात. त्या घटनांचं दुःख आपल्याला होतं मात्र ती निघून गेलेली वेळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधीही येत नाही. धावसंख्येकडे आपण पाहिलं तर 5 धावा आल्यात. 5 धावा धावफलकावरती आलेल्या आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं मुनावरच्या माध्यमातून आलेला आपण अनुभवत आहोत. मुनावर मैदानावरती आहे. पहिल्या षटकामध्ये आपली गोलंदाजीने या ठिकाणी पूर्णतः दरारा दबाव प्रक्षेपित करण्याचं काम आज तो करतोय. आणि दुसऱ्या बाजूला निखिल चव्हाणवरती सर्वांच्या नजरा सुद्धा असतील कारण निखिल चव्हाण जर आपण पाहिलं तर उंची फार कमी आहे. मात्र क्रिकेटमध्ये आपण पाहिलं त्याचा असणारा स्टान्स त्याने आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती लगावलेला चौकार आणि पूर्णतः त्याचा जर खेळ आपण पाहिला तर पॉवरफुल परफॉर्मन्स हा नेहमीच प्रत्येक स्पर्धांमध्ये तो देत असतो. प्रतिस्पर्धाचा जर विचार केला तर संघ मुनावर पूर्णतः या संघातील एक अत्यंत चांगला खेळाडू मुनावरला आपण पाहतोय. फैजी पुरस्कृत अल अजीज अलिबाग संघाचा एक स्ट्रायकिंग गोलंदाज म्हणून त्याने आतापर्यंत गोलंदाजी केली आहे आणि धावसंख्येला या ठिकाणी रोखण्याचं काम सुद्धा तो करतोय. वळीत मॅचकडे नवीन फलंदाज स्ट्राईकवरती असेल नितीश राऊत. आज 4 षटकांमध्ये 60 धावा सुद्धा कमी पडतात असं आपण पाहिलंय. बऱ्याच वेळेस या मैदानाचा आपण रेकॉर्ड पाहिला तर हे फलंदाजी करण्याच्या संघासाठी पूर्णतः अनुकूल फलंदाजासाठी नंदनवन असणारं मैदान आपण अनुभवतोय. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज वन्स अगेन बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल. मुनावर यावेळेस आखूट टक्क्याचा चेंडू आपण पाहिला. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाउन्स करतोय. पडल्यानंतर पूर्णतः उसळणारा चेंडू आपण पाहिला. जरूर आपण पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून नियम सुद्धा आहेत. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं येणं गरजेचं आहे. पूर्णतः जर आपण विचार केला षटकामधील एकमात्र चेंडू येणं बाकी. ज्या वेळेस गोलंदाजच्या मोर्चावरती मुनावर आहे प्रेक्षकांची असणारी गर्दी या स्पर्धेची शोभा वाढवणारी पाहायला मिळते. मुनावर ट्रॅकवरती सज्ज. यावेळेस मात्र बॅटची कडा होती. संधी विकेट किपरला होती मात्र चेंडू उडाला आणि त्यानंतर मात्र चेंडू जातो डिक्लेअर झोनच्या दिशेला. केवळ 1 धाव. जरूर आपण पाहतोय विकेट किपर आहे
जाहीदला आपण पाहतोय या ठिकाणी एक चांगली शरीरयष्टी असणारा हा विकेट कीपर. जाहीदने जर कॅच घेतला तर नक्कीच सन्मान्य पिंटाशेठ ठाकूर यांच्याकडे 500 रुपयांचं पारितोषिक. जाहीद चांगली फलंदाजी करतो धरणे सर. आपण बऱ्याच स्पर्धांमधून जाहीदला पाहिलंय, एक चांगला शरीर सौष्ठव सुद्धा आहे. मात्र असं असताना काही मैत्रीपूर्व संबंध सुद्धा पिंटाशेठ ठाकूर यांचे त्यांच्यासोबत आहेत आणि त्यामुळे पारितोषिक त्यांना हे लगावलेलं आपण पाहतोय. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जमल्यात, त्या म्हणजे 6 धावा. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं या ठिकाणी आपण पाहतोय संपलंय. गोलंदाजी करण्यासाठी आलेला संदेश म्हणजेच लारा याने जर हॅट्रिक घेतली तर सन्मान्य पिंटाशेठ ठाकूर यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. आज संपूर्ण स्पर्धेमध्ये पैशाची कोणती कमतरता आपल्याकडे नाही आहे. लागोपाठ यावेळच्या पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जरूर एक चांगली संधी होती. पंच आपण पाहतोय या मॅच मध्ये आहेत पुरुषोत्तमजी भगत आणि लेग अंपायर जर आपण विचार केला तर त्या दिशेला मोहम्मदजी बकवाल आहेत. एक पारितोषिक त्यांच्यासाठी सुद्धा आहे, चांगला प्रयत्न संदेश सुद्धा करतोय. यावेळच्या चेंडूवरती चेंडू जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेला. या धावा जरूर 22 स्वरूपामधील होत्या ॲज पर लॉ नंबर 23. सामन्याकडे आपण बोलतोय. निखिल चव्हाण आहे स्ट्राईक वरती, आपण त्याला पाहत आहोत. यावेळेस मात्र मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल. बॅकवर्ड स्कोअर लेग त्या ठिकाणी आहे. शॉर्ट लेगला चेंडू ट्रॅव्हल करत आहे आणि त्यानंतर मात्र धावफलकावरती धाव मिळेल, ती म्हणजेच केवळ एक. 8 धावा धावफलकावरती आल्यात. निखिल चव्हाण त्याच्या स्वभावाच्या विपरीत जरूर खेळतोय. त्याला मोठी फटकेबाजी करण्याची नेहमीच असणारी हौस आपण पाहिले. सुरुवात करत असताना एक आक्रमक पवित्रा तो नेहमी घेत असतो. मात्र गोलंदाजी ज्या पद्धतीनं संदेशची आपण पाहतोय लारा, त्यासाठी विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक सुद्धा लगावलं गेलं. यावेळेचा नितीश राऊतचा धमाका. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या बाहेर. हा होता ब्लास्ट. चेंडू सीमारेषा पार षटकार. धावसंख्येकडे आपण नजर मारी. धावफलकावरती 14 धावा आल्यात. 14 रन्स कम्स अप अशा माध्यमातून आपण हा खेळ पाहतोय. अजूनही 2 चेंडू येणं बाकी. एक चांगला प्रहार केलाय. पूर्णतः या संघानं कमबॅक करण्याचं या ठिकाणी ठरवलंय. आता मात्र जर आपण विचार केला ते पारितोषिक कोणीतरी न मिळण्याच्या बरोबरीवरती असं म्हणणं 2 चेंडू बाकी आहेत. हॅट्रिक साध्य केली असती तर ते पारितोषिक नक्की मिळालं असतं. मात्र जरूर आपण पाहतोय हा पुलटा चेंडू होता. वेळेस मात्र पूर्णतः काही वेळेस दुखापतग्रस्त होताना काही खेळाडू पाहायला मिळतात आणि संदेश यांनी गोलंदाजी करत असताना मात्र या ठिकाणी दुखापतग्रस्त झालेले आहेत लारा. चला आपण पाहू शकता गोलंदाजी करत असताना तोल या ठिकाणी पूर्णतः गेला. मैदानावरती दुखापतग्रस्त झाले असतील तर मात्र ऑफिशियल अंपायर या ठिकाणी पहा. क्रिकेटमध्ये असे बरेच तुम्हाला मुवमेंट्स पाहायला मिळतील मित्रांनो. मात्र या गोष्टी नक्कीच असण्यासारख्या नाही आहेत, कारण अशा वेळेस बऱ्याच खेळाडूंना दुखापत होते. बरेच खेळाडू इंजुर्ड होतात आणि त्यानंतर त्यांना खेळता येत नाहीत काही स्पर्धा. धावसंख्येवरती कोणताही विशेष बदलाव नाहीये. एक षटकार जरूर आला, मात्र एक धाव धावफलकावरती अर्जित केलेली आहे. धावसंख्या आपण पाहत आहोत 15 धावा. संदेश लारा आपण त्याला मैदानावरती पाहतोय. धावसंख्या 15 धावा लागलेली पाहायला सुद्धा मिळत आहे. यावेळेस पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न निखिलचा आहे, मात्र चेंडू जाईल बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला. किंबहुना या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक स्थित होता पॉईंट रिझन मध्ये. धावफलकावरती धाव एका धावेनिशी. 2 षटकांनंतर धावफलकावरती 16 धावा बनल्यात. 16 रन्स कम्स अप. अजूनही 2 षटकं येणं बाकी आहेत मित्रांनो.
आपण रजनी क्रिकेटचा थरार अनुभवतोय. उद्या मला असं वाटतंय की या ठिकाणी प्रचंड प्रेक्षकांची गर्दी जी 10 ते 11च्या दरम्यान पाहायला मिळाली होती, उद्याच्या रात्रीमध्ये आपण पाहणार आहोत. IPL फॉर्मॅट म्हटल्यानंतर 4 खेळाडू हे बाहेरून आणले जातात. त्यांचा खेळ मुंबई या विभागाला बिलॉंग करणारे व्यावसायिक क्रिकेटर्स जे बऱ्याच ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. अशा बऱ्याच स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. मग PNP चषक सुद्धा की थोड्याच दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 17 ते 21 हा क्रिकेटचा रणसंग्राम तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे आणि त्याचं उद्या ऑप्शन सुद्धा केलं जाईल. वडियात मॅचकडे ज्या ठिकाणी गोलंदाजीच्या मोर्चावरती आतिक मैदानावरती आलाय. आतिक मैदानावरती येईल, गोलंदाजी करण्यासाठी सुरुवात करेल. स्ट्राईकवरती आपण नितीश राऊतला पाहतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती आतिक ओव्हर द विकेट. यावेळेचा नितीशचा धमाका, चेंडूला भिरकावून दिला, चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेला, सीमा रेषा पार. हा होता दणदणीत षटकार. आज धरणीकर सर आपण जर पाहिलं तर नितीश राऊत ज्या पद्धतीने प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचं काम करतोय, पूर्णतः जर आपण विचार केला तर टेनिस क्रिकेटमध्ये सकाळच्या असणाऱ्या स्पर्धांमध्ये चेंडू वेगळे यूज केले जातात, रजनी क्रिकेटमध्ये चेंडू वेगळे असतात, मात्र त्यावरती असलेला सराव, ही नजर, ताकद या सर्व गोष्टींचा मिलाप या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. दडपण आहे, दबाव आहे, हा दबाव प्रक्षेपित केला गेला. आजच्या चेंडूवरती षटकार आला होता, मात्र आपण पाहतो हा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला गेलाय. किंबहुना जर आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर असणारा हा फुलटॉस होता. या चेंडूला लेफ्ट केलं गेलं असं वाटलं होतं की चेंडू वाईट जाईल, मात्र नाही. पंच मोहम्मद बकवाल आहेत. अनेक सामन्यांमध्ये आपण त्यांना पंचांची भूमिका पार पडताना अगदी सक्षमपणे पाहिलंय. गोलंदाज सज्ज. या वेळच्या चेंडूवरती सुद्धा आपण जर विचार केला तर केवळ या ठिकाणी बॅट आधी आली, चेंडू या ठिकाणी नंतर गेला, टाइम झाला नाही. कहीं पे निगाह और कहीं पे निशाणा असं आपण नेहमी म्हणतो, मात्र हा चेंडू पूर्णतः कमबॅक करणारा होता. अतिकने कमबॅक करून दाखवलंय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती त्याने सुद्धा या गोलंदाजी करत असताना आपला क्लास दाखवलाय. स्ट्राईकवरती असणारा नितीश सुद्धा आपल्या संघासाठी धावा गोळा करण्याचं काम सक्षमपणे करतोय. यावेळेचा फटका, गॅपमध्ये चेंडूला फील केलं, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक उभा आहे, तरी सुद्धा धावफलकावरती मिळेल 1 धाव. या एका धावेने सुद्धा सामन्यामध्ये फार मोठे मॅटर होत असतात. आपण पाहतो शेवटच्या मोमेंटला जेव्हा क्लोज इन्काउंटर आपण पाहतो त्यावेळेस एका धावेने सामने पराभूत होतात. क्षेत्ररक्षण करत असताना नेहमीच तुम्हाला प्रत्येक येणाऱ्या चेंडूवरती धाव वाचवणं हे तुमचा ॲज अ फिल्डर म्हणून असणारं आद्य कर्तव्य आहे. ते पार पडताना आपण एका संघाला पाहिलं, जय मल्हार अलिबाग. यावेळेस मात्र निखिल चव्हाण ठोकतो चेंडू डीप कॉर्नर बाउंड लाईनच्या बाहेर. हा होता सर्वात लांबलचक पल्ल्याचा षटकार, 6 धावा. गणेश सर, मी म्हटलं होतं की निखिलकडे तो फलंदाजीमधील क्लास आहे. निखिल बऱ्याच स्पर्धांमधून त्याने बॅटिंग स्किल्स दाखवलेत, त्याचा चांगला फुटवर्क सुद्धा तो नेहमी दाखवत असतो. थोडंसं स्टेप आउट केलं होतं, पॉपिंग क्रीजच्या बाहेर होता आणि त्यानंतर मात्र चेंडूला या ठिकाणी भिरकावून दिलं होतं. यावेळेस मात्र ब्लॉक ऑन लाईन वरती वाईडर करण्याचा हा प्रयत्न आपण पाहतोय. धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिलं तर 29 धावा. धावफलकावरती 3 षटकं मैदानावरती येत आहेत. आतापर्यंत जर आपण विचार केला तर रजनी क्रिकेटमध्ये सुद्धा 100 डॉट येऊ शकतात धरणे सर, कारण रजनी क्रिकेट म्हटल्यानंतर झटपट क्रिकेट आहे ज्यामध्ये तुम्हाला सेटल व्हायला टाइम नसतो. मात्र अशा वेळेस तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी ज्या पद्धतीने 100 डॉट सुद्धा आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, एक वेगळी बाब आहे. गोलंदाज सुद्धा मैदानावरती एक चांगली कामगिरी करत आहेत, हे सुद्धा या ठिकाणी दिसून आलंय. 3 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर 29 धावा. गोलंदाजी करण्यासाठी अदनान मैदानावरती येईल. फैजी पुरस्कृत अल अजीज अलिबाग संघाचा अदनान मैदानावरती आलाय. गोलंदाजी करण्यासाठी येईल नितीश राऊत, जो 15 धावसंख्येवरती खेळत असताना पाहायला येतोय. यानंतरचा सामना आपण या ठिकाणी पुकार देऊयात. हर्षल लाखम पुरस्कृत श्रावणी स्पोर्ट्स चौल, SP सुपर प्लेयर्स आंबेपूर. बोलत मॅचकडे ज्या ठिकाणी गोलंदाज सज्ज होईल. अदनान वरती नितीश राऊतचा प्रहार. नितीश राऊत थांबायचं नाव घेत नाहीये, चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन बाउंड लाईनच्या बाहेर. आज नितीशच्या बॅटमधून आज आपण पाहिलं धरणे सर, तर आज नितीशने काही वेगळं रूप धारण केलंय. आज प्रामुख्याने त्याने जो खेळ अलिबागला दाखवलाय. क्रिकेट.inच्या माध्यमातून नितीशची नक्की वाहवा करावी लागेल. 9 चेंडूवरती 21 धावा मैदानावरती अक्षरशः कुठल्या गेल्यात. प्रतिस्पर्ध्यांवरती आज दबाव आहे, प्रतिस्पर्ध्यांना विचार करण्यासाठी भाग पडलाय नितीशनी.
जर आपण पाहिलं तर या पूर्ण संघामधून नितीश हा नेहमीच मिडल ऑर्डरमध्ये खेळत असतो. आज प्रामुख्यानं एक फलंदाज बाद झाल्यानंतर तो स्वतः आलाय, संघाची जबाबदारी स्वीकारली आहे. आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने त्यांनी आज फटकेबाजी केली, मग लॉंग ऑफ असेल, लॉंग ऑन असेल, डीप काऊ कॉर्नर असेल, त्या दिशेला त्यांनी फटकेबाजी करत असताना चांगले प्रहार केलेत. यावेळेस मात्र फटका बसला, चेंडू हवेमध्ये आहे, बराच काळ हवेमध्ये चेंडू आणि एक चांगलं वेल जज कॅच. व्हॉट अ कॅच. यापुढील होणारा सामना हर्षल लाखम पुरस्कृत श्रावणी स्पोर्ट्स शौल विपक्ष SP सुपर प्लेअर संबेपूर. मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो की लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. चौल विपक्ष अंबेपूर, दोन्ही संघांनी टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस होणार आहे. टाळ्यांचा गजर ऐकायला येतोय या ठिकाणी पाठ, कारण काय चांगला खेळ त्याने दाखवलाय. आज जर आपण विचार केला तर अगदी काही श्रेणींचा खेळ त्याने केला, मात्र बॅटमधून त्याच्या पॉवरफुल हिट्स आज पाहायला मिळाले. संबंध अलिबागकरांना दाखवणारे नितीशची पॉवर आज आपण पाहिली. जन्मसाधी संघाचा आणखीन एक सर्वोत्कृष्ट खेळाडू, अष्टपैलू खेळाडू त्याला मी संबोधीन, मृणाल राऊत मैदानावरती आला. अल अजीज अलिबाग संघाचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत त्यांना प्रत्येक षटकामध्ये जर आपण पाहिलं तर त्या 3 षटकानंतर आलेली जर आपण सामन्यामधील पाहिली तरी विकेट, मैदानावरती एक रनआउट आला होता, त्यानंतर ही विकेट गोलंदाजाच्या नावावरती नोंदवली गेली. पूर्णतः सामन्यामध्ये आपण पाहतोय 35 धावा धावफलकावरती आहेत. त्यांची बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे. 50 धावा जर आल्या तर मात्र एक चांगले मॅच सर्वांना पाहायला मिळेल. क्रिकेट रसिक प्रेक्षक सुद्धा या पूर्ण सामन्यासाठी थांबलेले आहेत. हे रणजी क्रिकेटचा थरार अगदी आपण पाहिलं तर आजची पहिली रात्र आज आम्हाला पाठ करत आहे. त्याबरोबर खालापूर तालुक्याला बिलॉंग करणारे ज्ञानेश्वर सर आमच्या त्या ठिकाणी आले, त्याने सुद्धा अत्यंत चांगलं समालोचन केलं. आणि या स्पर्धेमध्ये आपण कोणतीही कमतरता पाहत नाही आहोत. मग जर आपण विचार केला तर हे मैदानच सर्वांसाठी आकर्षित करणारं मैदान आहे. अलिबागमध्ये बरेच मैदान आपण अनुभवतो, मात्र दंडेसर हे मैदानाची विशेषता काही ओर आहे. वळत मॅचकडे. यावेळेस मात्र या चेंडूवरती आपण पाहतोय कॉट अँड बॉलची संधी. मृणाल आला काय आणि गेला काय या ठिकाणी आपण पाहतोय. आणखीन एक विकेटचा पतंग, तू चल और मैं आया, अशा पद्धतीने आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 विकेटचा पतंग मैदानावरती पाहायला मिळेल. ज्या मृणालला आज खेळणं गरजेचं होतं, संघ अडचणीमध्ये होता, मात्र प्रयत्न जरूर केला होता, मात्र यावेळेस अपयशी ठरतोय मृणाल बाद. डावखोरे हाताने फलंदाजी करणारा पार्थ कडवे मैदानावरती. रणजी क्रिकेटची स्पर्धा काही चेंडू शिल्लक आहे. जर आपण पाहिलं तर ऑन हॅट्रिकच्या उंबरट्यावरती सुद्धा पाहायला मिळेल, तो म्हणजेच अदनान. आज अदनानने लागोपाठ 2 विकेट प्राप्त केल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार येऊन सुद्धा आज त्याला हॅट्रिकची संधी आहे. बऱ्याचदा आपण पाहतो की आयुष्यामध्ये सुद्धा अशा काही घटना घडतात, त्यानंतर आपल्याला वाटतं की नाही जमणार, मात्र प्रामुख्यानं तो क्षण असतो मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही स्वतःला बाउन्स बॅक करू शकता. धावफलकावरती धावा जमल्या त्या म्हणजेच 35 धावा, कोणताही बदल मोठा नाही आहे. 3 चेंडू अद्याप येणं बाकी. 4 षटकांचा सामना आपण अनुभवत आहोत. क्रीडा भवनचं अतिशय सुंदर असं मैदान, विलोभनीय, सुशोभनीय, आकर्षणीय असणारे हे मैदान आपण अनुभवतोय. आणि माजी आमदार मनशूजी ठाकूर पप्पा यांच्या स्मृतीला अभिवादन करून असणारी स्मृतिचषक 2024 पर्व 3 ही स्पर्धा आपण सर्वजण अनुभवतोय. उळ्यात मैदानाच्या दिशेने ज्या ठिकाणी अदनान पुन्हा एकदा सज्ज होईल, ऑन हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असेल. यावेळेस मात्र पूर्णतः नो चेंडू मैदानावरती. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न अगदी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी जरूर केलाय, मात्र पाच कडवेला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हेलियन. त्याने या ठिकाणी येऊन एक अत्यंत चांगलं काम केलंय की स्ट्राईक रोटेट केली आहे. स्ट्राईक रोटेट होणं हे महत्त्वाचं होतं. स्ट्राईक रोटेट सुद्धा होत आहे. आणि आपण जर या ठिकाणी विचार केला तर फ्रीड मैदानावरती असेल. जर आपण या ठिकाणी पाहतोय की स्टेपआउट केल्यामुळे ऑफिशियल अंपायर यांनी दिलेला हा नो चेंडू या ठिकाणी आपण पाहत आहोत. मैदानावरती हा नो चेंडू हाताळला गेलाय आणि फ्री चेंडू मैदानावरती असेल. नचिकेत राऊत या ठिकाणी नॉन स्ट्राईक एन वरती आला आणि मैदानावरती खेळत असताना निखिल चव्हाण जो मैदानावरती स्थित आहे. पूर्णतः या सामन्याचं ॲनालिसिस आपण केलं तर नचिकेत राऊत जो नॉन स्ट्राईक एन वरती उभा आहे त्याला सुद्धा काही चेंडू खेळण्याची संधी जरूर मिळणार का, किंबहुना निखिल चव्हाण आपल्या या स्टाईलमध्ये आपल्या शैलीमध्ये
ही मॅच पूर्णतः फिनिशिंग टच देत पहिल्या इनिंगला या ठिकाणी नक्कीच पूर्ण करणार का, या दोन गोष्टींवरती सर्वात मोठं प्रश्नचिन्ह पाहायला मिळेल. गोलंदाजच्या मोर्चावरती पुन्हा एकदा अदनान सज्ज होईल. फ्री हिट मैदानावरती असेल. यावेळेस चांगला फटका गॅप शोधलाय जरूर, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. एक चांगलं फिटनेस मैदानावरती दाखवत असताना क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटच्या दिशेला आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. त्यानंतर डीप स्क्वेअर लेग आहे. त्यानंतर आपण जर विचार केला तर समोर क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंग ऑफ आणि वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेला. त्यानंतर प्रामुख्याने आपण पाहतोय या ठिकाणी 30च्या दरम्यान शॉर्ट पॉईंट क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हर आपण डायऱ्यामध्ये पाहतोय. डीप कव्हर पॉईंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक त्यांना ठेवलाय. यावेळेस मात्र संधी होती फुलटॉस चेंडूला भिरकावून देण्याची, मात्र चेंडू पुन्हा एकदा जातो डिक्लेअर झोनच्या दिशेला. मिळेल केवळ एक धाव. धावसंख्या जर आपण पाहिली तर 36 धावफलकावरती आल्या. 36 रन्स स्कोरबुक वरती, 37 रन्स ऑन अ स्कोरबुक, 37 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. अशा पद्धतीने आपण जन्मसाधीच्या संघाची असणारी ही धावसंख्या मैदानावरती पाहतोय. यावेळेस मात्र नचिकेतच्या पॅटमधून आलाय या ठिकाणी फटका आसमानी तुफानी बेधडक सीमारेषा पार षटकार. 4 षटकांनंतर धावफलकावरती धावसंख्या 44 धावा लागल्यात. श्रावणी स्पोर्ट्स शौल संघाचा कर्णधार टॉससाठी यायचं आहे. हर्षल लाखम पुरस्कृत श्रावणी स्पोर्ट्स शौल SP सुपर प्लेयर संबेपूर संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. जर आपण पाहतोय नचिकेत राऊतला हा फटका जर लक्षात राहील, या रजनी क्रिकेटमध्ये असणारा वेगळा अनुभव हा सुद्धा त्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती आपण जर विचार केला तर या सामन्याच्या दृष्टिकोनातून 4 षटकांनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 44 आणि 25 धावांचं आव्हान उभारायचं आहे. 45 रन्स टू विन. एका बाजूला आपण पाहिलं तर BCC आगरसोले संघानं तो सामना जिंकलाय. असे बरेच संघ आहे जे या रात्रीमध्ये खेळत आहेत. आधीचे मॅच आपण पाहिले तर अत्यंत चांगला खेळ दाखवला. प्रफुल्ल बांदकर पुरस्कृत जय मल्हार अलिबाग संघानं सुद्धा 2 विजय या ठिकाणी प्राप्त केले. आणि त्यानंतर मात्र आजच्या रणजी क्रिकेटमध्ये आपण हा थरार पुन्हा एकदा अनुभवतोय, ज्या ठिकाणी 24 चेंडूवरती मित्रांनो 25 धावांची रिक्वायरमेंट आहे. प्रेक्षक वर्ग सुद्धा आम्हाला जो YouTube लाईव्हला पाहतोय त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं मी यश मापगावकर या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. कारण तुम्ही स्पर्धा पाहताय म्हणून ह्या लाईव्हला महत्त्व आहे. आमची tenniscricket.in ची टीम नंदनान पूर्ण टीम आपण या ठिकाणी पाहतोय. सर्वांच्या सहयोगाने आपण ही स्पर्धा पुढे घेऊन जात आहोत आणि सर्वांची साथ नसेल तर नक्कीच ही स्पर्धा होऊ शकत नव्हती. मात्र कुबेर इलेव्हन अलिबाग आणि सन्माननीय पिंटा शेट्टी ठाकूर यांच्या विद्यमानानं असणारी ही सर्वात मोठी रणजी क्रिकेटची स्पर्धा आज आपण अनुभवतो क्रीडा भवनच्या मैदानावरती. चौल संघ हर्षल लाखम पुरस्कृत श्रावणी स्पोर्ट्स शौल टॉससाठी यायचं आहे. जर पहिला चेंडू पडला तर तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. धनेसर जर आपण पाहिलं तर 44 धावा काही वाईट नाही आहेत. मात्र या मैदानावरती जिंकायचं असेल तर मात्र प्रतिस्पर्धी संघाला म्हणजे जन्मसाधीच्या संघाला विकेट घेणं हा त्यांच्याकडे पर्याय असेल. अल अजीज अलिबाग संघ कशा बॅटिंग लाईनअपने उतरतो हे सुद्धा पाहण्याजोगं असेल. अल अजीज अलिबागकडे असणारे संघातील खेळाडू, त्यांच्याकडे असणारी पॉवर आणि मैदानावरती येतोय झाईद, त्याचे मसल्स बायसेप्स आणि पूर्णतः पिंटा शेट्टी यांनी सांगितलं होतं की मगाशी विकेट किपिंग करत असताना त्यांना पारदर्शक होतं. मात्र या ठिकाणी आपण पाहणार आहोत की फलंदाजी करणारा झाईद जो मैदानावरती येईल. अलिबाग क्रिकेटमधील एक सर्वात पॉवरफुल खेळाडू म्हणजे याच्याकडे पाहिलं जातं. असे 2 खेळाडू आपण मैदानावरती पाहतोय. एका बाजूला झाईद येतोय, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खेळाडू. त्याच दरम्यान आपण पाहतोय टॉस होतोय. हर्षल लाखम पुरस्कृत श्रावणी स्पोर्ट्स शौल विरुद्ध SP सुपर प्लेयर्स अंबेपूर. नक्कीच पहिल्या फेरीतला या गटातील तिसरा सामना असेल. कॉल कोणाचा असेल? सॉरी, दोघांनी कॉल दिला होता, दोघांनी हेडचा कॉल दिला होता. कॉल कोणाचा असेल? अंबेपूर संघाचा कॉल असेल. टॉस होतोय. हेड इज द कॉल अँड हेड इट इज. नक्कीच अनेकचा कौल जिंकला. आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग येणार. नक्की क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. एक आपण या मैदानाचा ताफा बघितला. रजनी क्रिकेट स्पर्धा एक नक्कीच सुंदर आयोजन बघायला मिळते. काय म्हणाल्या स्पर्धेबद्दल? आयोजन तर खूप छानच झालेलं आहे आणि जसे प्लेयर खेळतात त्याच्यावरून जाणवते की खूप सुंदर मॅचेस होणार आहेत आणि आम्ही पण प्रयत्न करू चांगलं खेळू, चांगला बेस्ट ऑफ बेस्ट देऊ. धन्यवाद. आपल्यासोबत आहेत संतोष दक्षीकर, नक्कीच एक जुने जाणते खेळाडू, वन ऑफ द बेस्ट ओपनर.
तर दादा आपल्याला बॅटिंग आलेली आहे, तर काय निर्णय, काय कशाप्रकारे खेळ असेल, कशाप्रकारे स्ट्रॅटर्जी असेल, नक्कीच 4 षटकांचा सामना असेल, तर काय म्हणाला स्पर्धेविषयी? सर्वात महत्त्वाची गोष्ट ॲक्च्युली आज पापन चारवणे आपण जे मॅचेस ठेवलेले आहेत ते खूप ऑर्गनायझर खूप सुंदर केलेलं आहे. ओके, आणि ते आम्ही मॅक्स टू मॅक्स स्कोअर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. नक्कीच एक चांगली स्थिती बघायला मिळते. आपण नक्कीच आकाश तवसाळकर, प्रमोद राव यांना सुद्धा पाहणार आहोत. तर कशा प्रकारे एक रणनीती असेल, किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? मी 50+ करण्याचा प्रयत्न करू 4 ओव्हरसाठी. तर हे होते संतोषजी दक्षीकर. नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकला आहे SP सुपर प्लेअर संबेपूर संघाने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. नक्की 4 षटकांचा सामना असेल. ओव्हर टू यू यश. धन्यवाद पार्थ. आपण पाहतोय अजूनही प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेले आहेत, ऑफलाईन आणि ऑनलाईन सुद्धा धन्य सर. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर जन्मसाथीचे संघ पूर्णतः त्या विभागाला बिलॉंग करणारा संघ आहे, ज्यांचं गाव, ज्यांचं कार्यक्षेत्र सन्मान्य मशुशी ठाकूर यांचं कार्यक्षेत्र असणार हे गाव आपण पाहतोय, ज्यांनी आज स्पर्धेमध्ये या ठिकाणी एंट्री जरूर घेतली. एक चांगला प्रयत्न ते सुद्धा करत आहेत. आणि प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर जन्मसाथी संघाने धावा सुद्धा बनवल्यात. 44 धावा या ठिकाणी मैदानावरती आल्या होत्या, 45 धावा करायच्या आहेत. आणि पूर्णतः आपण पाहिलं तर एका बाजूला झाहीद जो मैदानावरती मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो, दुसऱ्या बाजूला फलंदाजी करणारा उसेफ काझी, याला सुद्धा आपण पाहतो षटक क्रमांक पहिलं हे मैदानावरती आपण अनुभवत आहोत. आणि गोलंदाजच्या मोर्चावरती असणारा प्रितेश राऊत या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रितेश राऊतबद्दल बोलायचं झालं तर लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि त्या पद्धतीनं गोलंदाजी करत असताना एक अत्यंत चांगला गोलंदाज म्हणून नेहमीच तो उदयास आलाय. आणि त्याने आतापर्यंत केलेल्या कामगिरीमुळेच कर्णधारानं पहिलं आणि महत्त्वाचं षटक जे पॉवर प्लेच्या दरम्यान पाहायला मिळतंय ते पूर्णतः प्रितेशला हाताळण्याचं काम त्याच्यावरती सोपवलं सुद्धा. प्रितेश राऊत गोलंदाजच्या ट्रॅकवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस मात्र उसेफ कालच्या पाठमधून फटका गॅपला शोधलंय, फील इन द ब्लँक्स प्रकारे फील केली गाडलेली जागा, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर जाईल. चौकार. 44 धावांसाठी एक टार्गेट तुमच्या मनामध्ये असायला पाहिजे. प्रत्येक षटकामध्ये किती धावा बनल्या पाहिजेत, रिक्वायर्ड रन रेट काय आहे, हे सर्व कॅल्क्युलेशन तुमच्या मनामध्ये असेल. दणेश सरांचा जर आपण विचार केला, दणेश सर नक्कीच तुमचं गुणलेखन मी पाहतोय, ज्या पद्धतीने प्रत्येक चेंडूवरती असणारी अपडेट तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताय, कम्प्युटरला सुद्धा लाजूला असं गुणलेखन तुमचं पाहायला मिळतंय. यावेळेस आखूड टप्प्यावरचा फटका, चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या या दिशेला. धावा किती असतील पंच? हा चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर आहे, चेंडू सीमारेषा पार येतोय. षटकार. जरूर ते क्षेत्र पाहतोय असं वाटलं होते की नशिबाची साथ मिळेल की नाही, प्रयत्न पूर्ण केले होते, मात्र काही गोष्टी आपल्या नशिबावर सुद्धा अवलंबून असतात. 99% ऑफ एफर्ट आणि 1% ऑफ लक फॅक्टर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नक्की पाहायला मिळतो. तुम्ही सबशेल 90-95% 99% प्रयत्न करता, मात्र काही गोष्टी तुमच्या फेवरमध्ये नसतील तर मात्र त्या गोष्टी होत सुद्धा नाही. ते बऱ्याचदा आपण अनुभवलंय. क्रिकेटमध्ये सुद्धा असंच काहीसं आहे. या ठिकाणी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला डिक्लेअर झोनमध्ये असणारी एक धाव आणि त्याच बाजूला असणारा षटका सुद्धा पाहायला मिळेल. उलट मॅचकडे 25 धावांचा थरार विकेट मिळवली तर मात्र प्रितेश राऊत या स्पर्धेमध्ये आपल्या संघाला पुनरागमन करू शकतोय, पुनर्जीवित करू शकतोय आणि तो प्रितेश करून दाखवू शकतोय. बऱ्याचदा त्याने असं केलंय सुद्धा. त्याबरोबरने उसेफ काझीचा काय फटका मैदानावरती होता. यावेळेस उसेफ काझी ठोकतोय चेंडूला, चेंडू आउट ऑफ दी पार्क आहे, चेंडू जाईल दर्या किनारी, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार. या षटकारासाठी आपण पाहतोय सन्मान्य पिंटा शेट्टी ठाकूर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आमच्यापर्यंत आलेलं आहे. धन्यवाद दादा. यावेळेस मात्र आपण पाहतोय नक्कीच हलक्या चेंडूवरती सराव त्यांनी जरूर केलाय. मग तो संघ आपण पाहिला जय मल्हार अलिबाग आणि अल अजीज अलिबाग या विभागामध्ये स्लो बॉलची आपण जर विचार केला तर पूर्णतः हलक्या चेंडूचा सराव सर्वात जास्त पार्ट केला जातो. आणि त्यामुळे जर आपण विचार केला तर रजनी क्रिकेटमध्ये फ्लडलाईट स्पर्धेमध्ये त्यांच्या नावाचा वेगळा दबदबा सुद्धा आहे जो आज आपण अनुभवतोय. आणि प्रेक्षकांमधून सुद्धा या गोष्टींचा उल्लेख केला जाईल की हे सराव करतात, त्यामुळे त्यांचा खेळ नक्कीच चांगला आणि भरणारा आहे. हा स्लोवर वन ओळखलाय, चेंडूला पाठवलंय, चेंडूला धाडलंय अगदी माहेरी, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग रिजनला. षटकार.
लागोपाठ काय लागोपाठ 3 षटकार मारणारा हा फलंदाज आपण पाहतोय. तिसरा सलग 4 चेंडूवरती सलग जर आपण पाहिला तर नक्कीच पर्सनल धावसंख्या आपण पाहिली 22 धावा त्याच्या झालेल्या आहेत. स्कोरबुक वरती आपण धावसंख्या पाहतोय 23 धावा आल्या 23 रन स्कोरबुक वरती आपण पाहिली धावसंख्या, ज्यामधील केवळ 1 धाव होती ती जाईच्या नावावरती होती. बाकी सर्व धावा आज आपण पाहतोय उझेब काजीच्या माध्यमातून येत आहेत. 4 चेंडूवरती 22 धावा आज मैदानावरती, त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकारांचा समावेश या ठिकाणी पाहायला मिळतोय. आमचे ऑनलाईन स्कोरर आज आपण पाहतोय या मैदानावरती आहेत. चिन्मय बायडे सुद्धा आम्हाला जॉईन करत आहेत, आमचे ऑनलाईन स्कोरर आहेत. उसेब काझीची ती फलंदाजी आपण पाहिली 4 चेंडूवरती 22 धावा. आज रोखण्याचं काम करत नाही आहेत. आज प्रामुख्यानं मृणालला विकेट घेणं महत्त्वाचं आहे. मृणाल या ठिकाणी कमबॅक करू शकेल तर आणि तरच या मॅचमध्ये त्यांना परतता येईल हे त्यांना सुद्धा माहिती आहे. ब्रेक थ्रू मिळवण्यासाठी काही गोलंदाजांचा वापर केला जातो आणि त्यामधील एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपण नेहमी मृणालला पाहतो. आज ब्रेक थ्रू मिळवावं लागेल, विकेट घेणं हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे उरला आहे. अन्यथा या ठिकाणी स्पर्धेमध्ये फैजी पुरस्कृत ऑल अजीज अलिबाग संघाचा खेळ काही वेगळ्या दिशेने एका वेगळ्या स्टँडर्ड वरती यावेळेस जाईत सोडणार नाही चेंडूला. चेंडू जाईल, चेंडूला भिरकावून दिला, चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर. षटकार जरूर आपण जाईतची शरीरयष्टी पाहिली, त्याच्याकडे असलेल्या ताकदीचा जरूर आपण विचार करत असाल तर हा चेंडू कोसोमिल लांब पडला आपण पाहतोय. तशा बायसेपमधील असलेली पॉवर. मित्रांनो फिटनेस सुद्धा फार महत्त्वाचा आहे. जर तुम्ही फिटनेसकडे लक्ष द्याल तर तुम्ही अशा पद्धतीने खेळू शकाल, हे सुद्धा फार महत्त्वाची बाब आहे. क्रिकेट खेळत असताना तुमचा फिटनेस तुम्ही राखताय, तुम्ही धावताय, तुम्ही खेळताय, तुम्ही मैदानावरती एक्सरसाइज सुद्धा करत आहात. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर ट्रॅक सोडून जाणारा ऑफस्टिकच्या बाहेर आलेला चेंडू मृणाल मैदानावरती गोलंदाजच्या मोर्चावरती आहे. आणि अशा वेळेस मात्र जाहीद समोर हे जे आव्हान त्याने ठेवलंय, आतापर्यंत जाहीदने षटकार लगावून प्रतिउत्तर जरूर दिलंय. टार्गेट 25 धावांचा आहे, मात्र या ठिकाणी मृणाल षटक क्रमांक 2 हाताळतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा वसूलल्या गेल्या होत्या 23 धावा. त्यानंतर मात्र पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहतो 7 धावा खर्ची केल्यात आणि पूर्णतः जर आपण पाहिलं तर 1 चेंडू केवळ आलेला पाहायला मिळतोय. एक वाईट चेंडू सुद्धा होता. यावेळेस मात्र जाई ठोकतोय चेंडू काऊ कॉर्नर सीमारेषा पार, बेधडक बेधुंद आउट ऑफ दी पार्क. वन्स अगेन ह्यूज 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 षटकार. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर लागोपाठच्या 5 चेंडूवरती सलग 5 षटकार आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये जर आपण विचार केला तर पूर्णतः 50 षटकार सुद्धा पूर्ण केले गेले. तरणेगुरूंच्या माध्यमातून आमच्यापर्यंत अपडेट आली. यावेळेस लागोपाठचा आणखीन एक दर्जेदार असरदार लागोपाठच्या 6 चेंडूंवरती आलेले हे 6 षटकार आपण पाहतोय. शेवटच्या 3 चेंडूवरती पहिल्या षटकामध्ये 3 षटकार आणि या षटकाची सुरुवात करत असताना षटकार षटकार आणि केवळ धमाका षटकार. स्कोरबुक वरती आपण पाहतो धावसंख्या लागली 42 धावा. 3 धावांची रिक्वायरमेंट आहे. ते म्हणतात ना की बंपर ऑफर लागले कुठेतरी जाऊन लुटा, अशा पद्धतीनं या ठिकाणी धावांची लयलूट केलेली पाहतोय. एकावरती 1 षटकार आलेत, विकेट येणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र अत्यंत चांगला चेंडू, सुटकेचा निश्वास मृणालने सोडला असेल, कारण पूर्णतः 3 धावांची गरज आहे. केवळ 42 धावा धावफलकावरती आल्यात आणि 14 चेंडूवरती 3 धावांची रिक्वायरमेंट या ठिकाणी असेल. स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय काही संघ जरूर चांगला खेळ दाखवत आहेत. यावेळेस आणखीन एक चांगला फटका, चेंडू जातोय अगदी व्ही शेप मध्ये, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर येतोय. बॅक टू द बॉलर, षटकार. आज आपण पाहतोय ज्या पद्धतीनं MS धोनी द अनसोल्ड स्टोरी मध्ये आपण पाहिलं होतं की माही मार रहा है, अशा पद्धतीनं आज जाहीद मार रहा है. अशा पद्धतीची खेळी प्रत्येक चेंडूवरती प्रहार केलेत. आज तो थांबला नाहीये. या मॅचचं पूर्णतः रोख बदलून दिलं, पूर्णतः वेगळ्या दिशेला मॅच नेली. या सामन्यामधील पूर्ण हवा पहिल्या षटकामध्ये काढून घेतली होती. असाच फलंदाज उझेब काजी ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर मी उझेब काजीला विनंती करेन की आपण या ठिकाणी येऊन या ठिकाणी आपलं पारितोषिक स्वीकारायचं सुद्धा आहे.
कोण आहे हा? अक्षर बघ. एकदम बरं वाटतं मला. नक्कीच आपण पाहिलं आता झालेला सामना अलजीज अलिबाग फैजी पुरस्कृत अलजीज अलिबाग विपक्ष उमेश ठाकूर पुरस्कृत जयहनुमान सातिर्जे. नक्कीच या सामन्याचा सामना वेळ ठरतोय. 4 चेंडूंमध्ये 22 धावांची खेळी करणारा युसेफ काझी ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नक्कीच